लव इज अ शॅडो या पुस्तकाची समरी आपण पाहणार आहोत. तर पाहूया भाग पहिला. सावलीची पहिली चाहूल. एकाकीपणाचा आरसा कथेची सुरुवात मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात होते. समीर जो एक यशस्वी आर्किटेक्ट आहे, आपल्या 30व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत उभा आहे. शहराचे दिवे चमचमत आहेत, पण समीरच्या मनात एका प्रकारचा ग्रे धूसर रंग पसरला आहे. त्याच्याकडे नाव आहे, पैसा आहे, पण कोणाशी तरी मन मोकळं बोलण्यासाठी हक्काची व्यक्ती नाही. समीरच्या मते आयुष्य हे सरळ रेषेत चालतं, पण भावना मात्र वाकड्या तिकड्या वळणांनी धावतात. तो डायरीत लिहितो, प्रेम हे प्रकाशासारखं असतं असं नाही म्हणतात, पण मला ते एका सावलीसारखं वाटतं. प्रकाश असताना ती सोबत असते, पण प्रकाश मावळला की ती कुठे हरवते हे समजतच नाही. बालपणीच्या आठवणींचे ओझे. समीरच्या या विचारांमागे त्याचे बालपण आहे. त्याने आपल्या पालकांमधील विसंवाद जवळून पाहिला होता. प्रेमात पडल्यावर माणसं कशी हतबल होतात हे त्याने आईला रडताना पाहून शिकलं होतं. म्हणूनच त्याने आपल्याभोवती एक भावनिक भिंत उभारली होती. तो कोणालाही स्वतःच्या खूप जवळ येऊ देत नसे. एक अस्वस्थ सकाळ. एका पावसाळी सकाळी समीर एका नवीन प्रोजेक्टच्या साईट व्हिजिटसाठी निघतो. पावसाचा वास आणि मातीचा सुगंध त्याला काहीतरी नवीन घडणार असल्याची चाहूल देतात. रस्त्यात ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना शेजारच्या बसमधील एका मुलीचे लक्ष त्याच्याकडे जाते. ती मुलगी खिडकीबाहेर हात काढून पावसाचे थेंब टिपत असते. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद पाहून समीर क्षणभर थबकतो. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून नियती असते. नियती ही समीरच्या स्वभावाच्या अगदी उलट आहे. ती एक फ्री स्पिरिटेड चित्रकार आहे. तिला भविष्याची काळजी नाही आणि भूतकाळाचा पश्चाताप नाही. नियतीला त्याच आर्किटेक्चर फार्ममध्ये इंटर्नशिपसाठी यायचे असते जिथे समीर मुख्य पदावर कार्यरत आहे. समीर जेव्हा त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये पोहोचतो तेव्हा त्याला समजते की आज एक नवीन मुलगी जॉईन होणार आहे. दरवाजावर थाप पडते आणि तीच पावसाचे थेंब टिपणारी मुलगी नियती आत येते. समीरच्या आयुष्यात प्रेमाची सावली आता प्रत्यक्ष रूपात समोर उभी ठाकली आहे. समीर आणि नियतीची पहिली अधिकृत भेट कशी होईल तुम्हाला वाटतं? तर पाहूया भाग दुसरा, जिथे समीर आणि नियती यांच्यातील संघर्षाची आणि आकर्षणाची पहिली ठिणगी पडते. केबिनमधील तो पहिला संवाद. नियती केबिनमध्ये पाऊल ठेवते तेव्हा तिच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब जमिनीवर पडत असतात. समीर जो शिस्तीचा कडक आहे तिच्याकडे रागाने बघतो. त्याच्यासाठी ऑफिस म्हणजे केवळ काम, पण नियतीसाठी ती एक कलाकृती असते. समीर तिला विचारतो, वेळेचं भान नाही का तुला? आणि ही काय अवस्था आहे? नियती हसून उत्तर देते, सर पाऊस पडत होता आणि पावसात भिजल्याशिवाय त्याचं सौंदर्य कसं कळणार? डिझाईनमध्येही तो ओलावा दिसायला हवा ना. समीरला तिचंही उत्तर पटत नाही, पण तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास त्याला गप्प करतो. कामाची पद्धत, शिस्त विरुद्ध सर्जनशीलता. पुढचे काही दिवस समीर नियतीला मुद्दाम कठीण काम देतो. त्याला वाटतं की ती कंटाळून सोडून देईल, पण नियती प्रत्येक ब्ल्यूप्रिंटमध्ये काहीतरी नवीन भर घालत असते. जिथे समीर केवळ सिमेंट आणि कॉन्क्रीटचा विचार करतो, तिथे नियती खिडकीतून येणारा प्रकाश आणि घरात राहणाऱ्या माणसांच्या भावनांचा विचार करते. त्यांच्यातील व्यावसायिक मतभेद हळूहळू वैयक्तिक चर्चेत रूपांतरित होऊ लागतात. समीरला जाणवू लागतं की त्याची परफेक्ट जगण्याची पद्धत किती नीरस आहे. कॅफेटेरियातील ती संध्याकाळ. एके दिवशी उशिरापर्यंत काम केल्यावर दोघे ऑफिसच्या कॅफेटेरियात बसतात. समीर नेहमीप्रमाणे कडक कॉफी पीत असतो, तर नियती चहाचा आनंद घेत असते. तुम्ही इतकी गंभीर का असता? नियती अचानक विचारते. समीर उत्तर देतो, गांभीर्य नसेल तर आयुष्यात यश मिळत नाही. नियती त्यावर एक मार्मिक वाक्य बोलते, सर सावलीसुद्धा प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच असते. तुम्ही फक्त अंधार बघताय, त्या प्रकाशाकडे तुमचं लक्षच नाही आहे. समीरला पहिल्यांदाच कोणीतरी असं आरसा दाखवणारं भेटलेलं असतं. त्याला नियतीचा स्वभाव बेजबाबदार वाटत असला तरी तिच्या सहवासात त्याला स्वतःमधील मोकळेपणा जाणवू लागतो. त्याच्या मनावर असलेलं सावलीचं ओझं हळूहळू हलकं होऊ लागतं. एक अनपेक्षित वळण.
ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट येतो जो एका जुन्या वाड्याच्या नूतनीकरणाचा असतो. हा वाडा समीरच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला असतो. समीर तिथे जाण्यास घाबरत असतो कारण तिथे त्याच्या दुःखी भूतकाळाच्या सावल्या लपलेल्या असतात. पण नियती त्याला तिथे जाण्यासाठी प्रवृत्त करते. समीर आपल्या जुन्या वाड्यात गेल्यावर कोणत्या आठवणींना सामोरे जाईल असं तुम्हाला वाटतं? चला मग आपण पाहूया भाग 3. लव्ह इज ए शॅडो या कथेच्या भाग 3चा सविस्तर सारांश आपण पाहूया, जिथे समीर आणि नियती यांचा प्रवास शहराच्या गजबजाटातून जुन्या आठवणींच्या गावाकडे वळतो. जुन्या वाड्याची साथ. ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी समीरला त्याच्या मूळ गावी असलेल्या स्मृती नावाच्या जुन्या वाड्याच्या नूतनीकरणाची जबाबदारी मिळते. समीर सुरुवातीला नकार देतो कारण त्या वाड्याच्या भिंतीमध्ये त्याच्या आई वडिलांच्या भांडणाचे आणि दुराव्याचे पडसाद उमटलेले असतात. पण नियती त्याला सांगते, सर, जर आपण जुन्या सावल्यांना घाबरलो तर नवीन प्रकाश कधीच पाहू शकणार नाही. शेवटी ती त्याला तयार करते. तो प्रवासाचा रस्ता समीर आणि नियती कारने गावाकडे निघतात. हा प्रवास केवळ भौगोलिक नसून मानसिकही असतो. प्रवासात नियती गाणे ऐकते, खिडकीतून बाहेर बघत लहान मुलांसारखा आनंद घेते. समीर सुरुवातीला शांत असतो, पण नियतीचा उत्साह त्यालाही मोहात पाडतो. तो पहिल्यांदा ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त स्वतःबद्दल बोलायला लागतो. तो तिला त्याच्या कवितांबद्दल सांगतो, ज्या त्याने कधीच कोणाला वाचून दाखवलेल्या नसतात. वाड्यातील प्रवेश आणि भीती. गावी पोहोचल्यावर तो जुना विस्तीर्ण पण आता ओसाड झालेला वाडा समोर येतो. वाड्याच्या गेटपाशी पोहोचता समीरचे पाय थबकतात. त्याला तेच जुने आवाज, तोच एकटेपणा जाणवू लागतो. त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून नियती हळूच त्याला हात धरते. तो स्पर्श समीरला एक प्रकारचे आश्वासन देतो. ती त्याला म्हणते, काळजी करू नका, आपण या वाड्याला पुन्हा जिवंत करू. काही दिवस त्या वाड्यात काम करताना समीर आणि नियतीमधील अंतर कमी होते. ते एकत्र जेवण बनवतात, वाड्याच्या गच्चीवरून चांदण्या पाहतात. समीरला जाणवते की नियती केवळ एक मुलगी नाही, तर ती एक अशी ऊर्जा आहे जिची त्याला आयुष्यभर गरज होती. त्यांच्यातील बॉस आणि एम्प्लॉई हे नातं आता मैत्रीत बदललेलं असतं. एक गुपित समोर येते. एका रात्री वाड्याची जुनी कपाटं साफ करताना नियतीला एक जुनी डायरी मिळते. ती डायरी समीरच्या आईची असते. त्या डायरीत समीरच्या वडिलांनी तिला लिहिलेलं प्रेमपत्र असतं. समीरला नेहमी वाटायचं की त्याच्या पालकांमध्ये कधीच प्रेम नव्हतं, पण ही पत्र काहीतरी वेगळंच सांगत होती. समीर ती पत्र वाचतो आणि सुन्न होतो. त्याला समजते की त्याने इतकी वर्ष ज्या सावल्यांचा द्वेष केला त्यामागे प्रेमाचा एक मोठा प्रकाशही होता. तो रडायला लागतो आणि नियती त्याला सावरते. त्या रात्री समीरच्या पहिल्यांदाच जाणवतं की त्यानं नियतीवर प्रेम जडू लागलं. पण हे प्रेम आहे की फक्त आधार, हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहतो. चला मग आपण पुढे पाहूया भाग 4. समीर नियतीला आपल्या मनातील भावना सांगू शकेल का असं तुम्हाला वाटतं का? तर पाहूया समीर सांगतो का नाही ते. जिथे भावनांचा कल्लोळ आणि प्रेमाची कबुली केंद्रस्थानी आहे. वाड्याचा बदललेला चेहरा, वाड्याचे नूतनीकरण आणि निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. ज्या वाड्यात कधी काळी केवळ दुःख आणि शांतता होती, तिथे आता नियतीच्या पेंटिंग्जमुळे आणि समीरच्या डिझाईन्समुळे चैतन्य आले आहे. समीरला जाणवते की केवळ वाडाच नाही तर त्याचे स्वतःचे आयुष्यही बदलले आहे. आता त्याला एकटेपणाची भीती वाटत नाही कारण त्याच्यासोबत नियती आहे. तो पावसाळी क्षण. एका संध्याकाळी वाड्याच्या व्हरांड्यात पाऊस पडत असतो. वातावरणात मातीचा सुगंध दरवळत असतो. समीर आणि नियती चहा पीत बसलेले असतात. समीरच्या मनात भावनांचे वादळ उठलेले असते. त्याला जाणवते की जर आज त्याने आपल्या मनातील गोष्ट सांगितली नाही तर तो पुन्हा कधीच कोणाला आपल्या जवळ येऊ देणार नाही. समीर धीर करून म्हणतो, नियती, मला नेहमी वाटायचं की प्रेम म्हणजे एक ओझं आहे, एक सावली आहे जी आपल्याला अंधारात सोडून जाते. पण तुझ्याकडे पाहिल्यावर मला जाणवलं की सावली सोबत असणं म्हणजे आपण एकटे नाही आहोत, याचा तो पुरावा आहे. समीर पुढे जातो आणि नियतीचा हात हातात घेऊन म्हणतो, नियती, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला माहीत नाही भविष्यात काय होईल, पण मला माहीत आहे की मला माझं भविष्य तुझ्यासोबत बघायचं आहे. हे ऐकून नियती क्षणभर स्तब्ध होते. तिच्या डोळ्यांत पाणी येते, पण ते आनंदाचे असते की दुःखाचे हे समीरला समजत नाही. नियतीची द्विधा मनस्थिती. नियती आपला हात हळूच काढून घेते. ती म्हणते, समीर, प्रेम करणं सोपं असतं, पण ते निभावणं खूप कठीण.
मी तुला आवडते कारण मी तुला या दुःखातून बाहेर काढलं. पण जर उद्या मीच तुझ्या दुःखाचं कारण बनले तर? समीर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण नियती आज अस्वस्थ असते. ती त्याला पूर्णपणे हो म्हणते, नाही आणि नाहीही म्हणत नाही. ती त्याला सांगते की तिला थोडा वेळ हवा आहे, एक रहस्यमय फोन कॉल. त्याच रात्री जेव्हा समीर आपल्या खोलीत असतो तेव्हा त्याला नियतीच्या खोलीतून रडण्याचा आवाज येतो. तो तिच्या खोलीपाशी जातो तेव्हा तिला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकतो. नियती कोणाला तरी म्हणत असते, तो माझ्या खूप जवळ येतोय. मला भीती वाटते जर त्याला माझ्या त्या रात्रीबद्दल कळलं तर तो माझा द्वेष करेल. समीर दरवाजाबाहेर थबकतो. ज्या प्रेमाच्या प्रकाशात तो न्हावून निघाला होता तिथे पुन्हा एकदा संशयाची एक गडद सावली पडते. नियतीचं असं कोणतं रहस्य आहे जे ती समीरपासून लपवत आहे? समीरच्या मनात प्रेमाच्या जागी आता एक अनामिक भीती घर करते. याच्यानंतर पाहणार आहोत भाग 5. तुम्हाला काय वाटतं, नियतीचा भूतकाळ समीरसमोर येईल का? या कथेचा भाग 5 आपण पाहणार आहोत, जिथे कथेला एक गंभीर वळण मिळते आणि नियतीच्या भूतकाळातील गुपिते उघड व्हायला सुरुवात होते. अस्वस्थ सकाळ. मागच्या रात्री नियतीचे बोलणे ऐकल्यानंतर समीर पूर्णपणे अस्वस्थ झाला आहे. नियतीला तो रडवेला स्वर आणि तो माझा द्वेष करेल हे वाक्य त्याच्या डोक्यात सतत चक्रावत आहे. सकाळी नाश्त्याच्या टेबलावर दोघेही समोरासमोर येतात, पण त्यांच्यात एक भीतीदायक शांतता असते. नियती सामान्य वागण्याचा प्रयत्न करते, पण समीरच्या नजरेत आता हजारो प्रश्न आहेत. वाड्याचे काम प्राथमिक स्तरावर पूर्ण झाल्यामुळे दोघेही मुंबईला परतण्याचा निर्णय घेतात. संपूर्ण प्रवासात समीर एक शब्दही बोलत नाही. नियतीला जाणवते की समीरचे तिचे बोलणे ऐकले असावे. मुंबईत पोचल्यावर ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, पण समीर ऑफिसचे कारण काढून निघून जातो. समीरच्या ऑफिसमध्ये एक नवीन क्लायंट येतो, अद्वैत. अद्वैत हा एक श्रीमंत बिझनेसमॅन आहे. जेव्हा अद्वैत आणि नियतीची समोरासमोर भेट होते तेव्हा नियतीच्या हातातील फाईल खाली पडते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. अद्वैतच्या चेहऱ्यावर मात्र एक क्रूर हास्य असते. तो तिला म्हणतो, खूप दिवसांनी भेटलो आपण. नियती अजूनही जुन्या सवयी गेल्या नाहीत वाटतं. समीरला संशय येतो आणि तो गुपचूप नियतीच्या भूतकाळाचा तपास करतो. त्याला कळते की नियती आणि अद्वैत यांचे कॉलेजमध्ये असताना लग्न ठरले होते. पण अद्वैत हा अत्यंत रागीट आणि वर्चस्व गाजवणारा होता. त्याने केवळ नियतीवरच नाही तर तिच्या कलेवरही बंधन आणली होती. एका अपघातात नियतीच्या भावाचा मृत्यू झाला होता, ज्याला अद्वैत जबाबदार होता, पण त्याच्या पैशामुळे तो सुटला होता. नियती तिथून पळून मुंबईला आली होती आणि तिने तिची ओळख बदलली होती. समीरला जेव्हा हे कळले तेव्हा त्याच्या मनात 2 भावनांचे युद्ध सुरू होते. एकीकडे नियतीबद्दलची सहानुभूती आणि दुसरीकडे तिला मिळालेला तो धोका की तिने हे सर्व समीरपासून का लपवले. त्याला वाटते की नियतीने त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. अद्वैत समीरला धमकी देतो की नियती त्याची आहे आणि समीरने तिच्यापासून दूर राहावे. त्याचवेळी नियती समीरच्या केबिनमध्ये येते आणि त्याला आपला राजीनामा सोपवते. ती म्हणते, माझी सावली तुमच्या आयुष्यावर पडली तर तुमचं आयुष्यही अंधकारमय होईल. मला जाऊ द्या. समीर तिला थांबवणार की जाऊ देणार या प्रश्नावर हा भाग संपतो. आता आपण पाहूया भाग 6. समीर नियतीसाठी अद्वैतची लढा देईल का असं तुम्हाला वाटतं का? तर पाहूया भाग 6. जिथे नात्यातील विश्वास तुटायला लागतो आणि गैरसमजांचे जाळे अधिक घट्ट होते. अद्वैताचा कुटील डाव. अद्वैत केवळ नियतीला परत मिळवण्यासाठी आलेला नसतो, तर त्याला समीरचा व्यवसायही उद्ध्वस्त करायचा असतो. तो समीरला अशा काही फाईल्स आणि फोटो दाखवतो ज्यातून असं वाटतं की नियती केवळ समीरच्या पैशासाठी आणि आश्रयासाठी त्याच्या जवळ आली आहे. अद्वैत समीरला सांगतो, तिला फक्त सुरक्षितता हवी आहे, प्रेम नाही. आज तू आहेस, उद्या दुसरा कोणीतरी असेल. समीर, ज्याने आधीच आयुष्यात खूप दुःख पाहिले आहेत, अद्वैतच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागतो. त्याला नियतीचं शांत राहणं आणि गोष्टी लपवणं आता खोटेपणा वाटू लागतो. तो नियतीला जाब विचारतो, तुझ्या आयुष्यात अद्वैत होता हे तू का लपवलंस? आणि तुझा राजीनामा हा तुझा गुन्हा कबूल करण्याचा मार्ग आहे का? नियती त्याला खरं सांगण्याचा प्रयत्न करते, पण समीरचा राग इतका अनावर असतो की तो तिचं काहीही ऐकून घेत नाही. तो तिला म्हणतो, प्रेम म्हणजे पारदर्शकता असते.
नियती, पण तू तर पूर्णपणे सावलीतच जगतेस. नियती ऑफिस सोडून जाते. तिची राहण्याची सोय नसते, कारण अद्वैतने तिची सगळी बँक खाती आणि ओळखपत्रांमध्ये अडचणी निर्माण केलेल्या असतात. ती पुन्हा एकदा रस्त्यावर येते. तिला वाटलं होतं की समीर तिला समजून घेईल, पण समीरच्या संशयाने तिचं मन तोडलं होतं. ती विचार करते, ज्या माणसावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझ्या चारित्र्यावर संशय घ्यावा. नियती गेल्यावर समीरला वाटतं की आता शांतता मिळेल, पण तसं होत नाही. त्याला ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या जुन्या वाड्याच्या नकाशामध्ये नियतीच दिसते. त्याचा स्वभाव अधिक चिडचिडा होतो. तो कामात स्वतःला गाडून घेतो, पण त्याचं मन मात्र नियतीच्या त्या रडवेल्या चेहऱ्याकडे धाव घेत असतं. एका जुन्या मित्राची भेट. समीरचा मित्र रोहन त्याला भेटायला येतो. रोहनला अद्वैतच्या क्रूर स्वभावाबद्दल माहिती असते. तो समीरला आरसा दाखवतो आणि म्हणतो, समीर, तू तिला घाबरलेल्या अवस्थेत सोडून दिलंस. अद्वैतसारखा माणूस तिला संपवून टाकेल. तू प्रेमात हरला आहेस की संशयात? नियती एका छोट्या चाळीत राहते आणि ती आजारी आहे. पण जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा त्याला दिसतं की अद्वैतची माणसं तिथे आधीच पोहोचले आहेत. समीरला जाणीव होते की त्याने खूप मोठी चूक केली आहे, पण आता तिला वाचवणं त्याच्या हातात आहे का? याच्यानंतर पाहूया आपण भाग 7. विरहाच्या या काळात त्यांचा प्रेमाचा खरा अर्थ उमजेल का असं वाटतं का तुम्हाला? जिथे विरह, पश्चाताप आणि आत्मपरीक्षणाचा प्रवास सुरू होतो. समीर जेव्हा नियतीच्या चाळीत पोहोचतो तेव्हा अद्वैतचे माणसे तिला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत असतात. समीरचा राग अनावर होतो. तो धावून जातो आणि अद्वैतच्या माणसांशी भिडतो. तिथे मोठी झटापट होते. समीरला दुखापत होते, पण तो नियतीला त्यांच्या तावडीतून सोडवतो. मात्र नियती समीरकडे कृतज्ञतेने बघण्याऐवजी अत्यंत थंडपणे बघते. समीर तिला म्हणतो, नियती चल, माझ्यासोबत इथे राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही. पण नियती मागे सरकते. ती डोळ्यात पाणी आणून म्हणते, सुरक्षितता? ज्या माणसाने माझ्यावर संशय घेतला त्याच्याकडे मी सुरक्षेची अपेक्षा कशी करू? अद्वैतने माझ्या शरीराला त्रास दिला असेल, पण समीर, तुम्ही माझ्या आत्म्याला जखम केली आहे. ती समीरसोबत जाण्यास नकार देते आणि आपल्या मैत्रिणीकडे निघून जाते. समीर आपल्या रिकाम्या घरी परततो. त्याला आता त्याच्या मोठ्या फ्लॅटची भीती वाटू लागते. तो नियतीची जुनी पेंटिंग्स पाहतो. त्याला आठवते की कशाप्रकारे तिने त्याच्या आयुष्यात रंग भरले होते. त्याला स्वतःचा राग येतो की त्याने अद्वैतसारख्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि नियतीला एकटे पाडले. त्याला समजले की प्रेम म्हणजे केवळ विश्वास ठेवणे नाही, तर संकटाच्या वेळी ढाल बनून उभे राहणे आहे. नियतीचा संघर्ष. दुसरीकडे नियती एका छोट्या आर्ट गॅलरीत कामाला लागते. ती तिचे संपूर्ण दुःख चित्रांमधून व्यक्त करते. तिने एक चित्र काढले आहे ज्यात एक माणूस स्वतःच्याच सावलीत पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण ती सावली त्याच्यापासून लांब पळते. हे चित्र समीर आणि तिच्या नात्याचे प्रतीक होते. समीरला नियतीच्या भावाच्या अपघाताचे खरे पुरावे मिळतात. त्याला कळते की नियतीचे अद्वैतपासून पळ काढला नव्हता, तर तिने स्वतःच्या जीवावर बेतले असतानाही सत्याचा लढा दिला होता. अद्वैतने तिला मेंटली अनस्टेबल ठरवून तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. समीरला आपल्या चुकीची तीव्रता जाणवते. समीर ठरवतो की तो आता नियतीची माफी मागायला जाणार नाही, तर आधी अद्वैतचा खरा चेहरा जगासमोर आणेल. तो नियतीला पुन्हा मिळवण्यासाठी पात्र बनवायचे ठरवतो. दरम्यान नियतीच्या प्रदर्शनात तिने सावली नावाचे चित्र विकले जाते. ते विकत घेणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून समीरच असतो, पण त्याने आपली ओळख लपवलेली असते. समीर अद्वैतचा पर्दाफाश करेल असे वाटते का तुम्हाला? तर यानंतर पाहूया आपण भाग 8, जिथे सत्याचा विजय होतो आणि पात्रांच्या मानसिकतेत मोठा बदल घडतो. समीरला आता जाणीव झाली आहे की केवळ माफी मागून नियती परत येणार नाही. अद्वैतने नियतीचं जे आयुष्य हिरावून घेतलं होतं ते तिला सन्मानाने परत मिळवून देणं हेच त्याचं आता ध्येय असतं. समीर आपल्या व्यावसायिक ओळखीचा वापर करून अद्वैतच्या जुन्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. त्याला समजते की अद्वैतने नियतीच्या भावाच्या अपघातावेळी पोलिसांना लाच देऊन केस बंद केली होती. नियतीच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेले असते. तिने काढलेली चित्रे लोकांच्या पसंतीस पडत असतात, पण तिच्या मनात एक उदासीनता असते. समीर तिथे येतो, पण तो समोर न जाता लांबूनच तिला पाहत राहतो. नियतीला कोणाची तरी नजर आपल्यावर असल्याची जाणीव होते. तिला समीरची सावली तिथे
तिथे जाणवते, पण जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा तिथे कोणीच नसते. समीर अद्वैतच्या एका जुन्या सहकार्याला शोधून काढतो, ज्याला अद्वैतने फसवले होते. तो त्याला साक्ष देण्यासाठी तयार करतो. समीर एका मोठ्या मीडिया हाऊसला अद्वैतचे सर्व काळे कारनामे सोपवतो. दुसऱ्या दिवशीच्या हेडलाईन्समध्ये अद्वैतच्या अटकेची बातमी येते. नियतीच्या भावाच्या केसची फाईल पुन्हा उघडली जाते. नियतीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिचा धक्काच बसतो. तिला समजते की हे सर्व केवळ समीरच करू शकतो. समीर नियतीला भेटायला तिच्या गॅलरीत जातो. यावेळी त्याच्या तो जुना अहंकार नसतो. तो तिच्यासमोर उभा राहतो आणि शांतपणे म्हणतो, नियती, मी तुला वाचवण्यासाठी हे केलं नाही, तर सत्याचा विजय व्हावा म्हणून केलं. आणि तुझ्यावर संशय घेऊन मी जे पाप केलं त्याचं प्रायश्चित मी आयुष्यभर घेईल. तुला माझ्यासोबत येण्याची गरज नाही, पण मला फक्त इतकं सांगायचं होतं की तू कधीच चुकीची नव्हतीस. नियतीचा अंतर्गत लढा. नियती समीरकडे बघत राहते. तिचा राग निवळला असला तरी तिने खाल्लेल्या जखमा अजून ताज्या असतात. ती त्याला विचारते, समीर, विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येतो का? तुम्ही मला सुरक्षितता दिली, पण मला हवा होता तो फक्त तुमचा विश्वास. समीरकडे यावर कोणतेही उत्तर नसते. तो तिथून निघून जातो. समीर पुन्हा आपल्या त्या 30व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटा बसलेला असतो. पण आता त्याच्या आयुष्यात पोकळी नसते, तर प्रतीक्षा असते. तो ठरवतो की जोपर्यंत नियती स्वतःहून त्याच्याकडे येत नाही तोपर्यंत तो तिची सावली बनून लांबूनच तिचे रक्षण करेल. कथेचा हा भाग शांत पण गंभीर वळणावर संपतो. याच्यानंतर पाहूया आपण भाग 9. नियती समीरला माफ करेल का असं वाटतं का तुम्हाला? या भागामध्ये दुरावा संपून मनाच्या मिलनाची प्रक्रिया सुरू होते. अद्वैत तुरुंगात गेल्यावर आणि नियतीचा सन्मान परत मिळाल्यावर समीर पूर्णपणे बदलला आहे. तो आता कामाच्या मागे धावणारा यंत्रमानव राहिलेला नाही. तो आपला जास्तीत जास्त वेळ समाजकार्यात आणि नियतीने दिलेल्या जुन्या वाड्याच्या प्रकल्पात घालवतो. त्याने तो वाडा आता अनाथाश्रमासाठी आणि गरजू कलाकारांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. समीरला समजले आहे की प्रेम म्हणजे केवळ एखाद्याला मिळवणे नाही, तर त्या व्यक्तीच्या विचारांना जगणे होय. नियतीचा एकांत आणि जाणीव. नियती आता एक प्रसिद्ध चित्रकार झाली आहे. तिचे आयुष्य स्थिर झाले आहे, पण तिच्या चित्रांमध्ये अजूनही एक अपूर्णता जाणवते. ती मान्य करत नसली तरी तिला समीरची उणीव भासत असते. तिला तिच्या मैत्रिणीकडून कळले की समीरने त्याच्या नावावर असलेली मोठी मालमत्ता तिच्या भावाच्या नावाने सुरू केलेल्या स्मृती फाउंडेशनला दान केली आहे. नियतीला जाणीव होती की समीरने केवळ तिची माफी मागितली नाही, तर त्याने आपल्या कृतीतून स्वतःला सिद्ध केले आहे. तो पावसाळी दिवस पुन्हा एकदा योगायोगाने ज्या दिवशी समीर आणि नियती पहिल्यांदा भेटले होते तसाच पावसाळी दिवस येतो. नियती आपल्या जुन्या ऑफिसच्या बिल्डिंगपाशी जाते. तिथे तिला तोच समीर दिसतो, जो एकेकाळी कोणालाही जवळ येऊ देत नसे, पण आज तो पावसात भिजणाऱ्या एका लहान मुलाला आपली छत्री देऊन स्वतः भिजत उभा असतो. समीरचा हा चेहरा नियतीसाठी पूर्णपणे नवीन असतो. नियती समीरच्या जवळ जाते. समीर तिला पाहून थबकतो. त्याला वाटतं की ही कदाचित त्याची कल्पना असावी. नियती हसून म्हणते, समीर, अजूनही छत्री हरवून बसलात का? समीरच्या डोळ्यांत पाणी येतं. तो म्हणतो, छत्री नाही नियती, मी स्वतःला हरवून बसलो आहे. पण आज मला समजलं की सावली फक्त प्रकाशात नसते, ती अंधारातही आपल्या काळजाच्या जवळ असते. दोघीही खूप वेळ शांतपणे चालत राहतात. नियती समीरला सांगते की तिने त्याला माफ केले आहे. ती म्हणते, विश्वास तुटला होता, पण तुमच्या पश्चातापाने तो पुन्हा जोडला गेला आहे. पण यावेळी मला तुमची गरज म्हणून नाही, तर तुमची सोबत म्हणून राहायचं आहे. समीर तिचा हात हातात घेतो आणि यावेळी नियती तो बाजूला सारत नाही. याच्यानंतर पाहूया भाग 10. दोघीही त्या जुन्या वाड्याकडे जाण्याचा निर्णय घेतात, जिथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. आता त्यांच्यामध्ये कोणतीही गुपिते नव्हती की कोणताही संशय नव्हता. याच्यानंतर पाहूया भाग 10चा शेवटचा भाग. समीर आणि नियतीचे आयुष्य कोणते नवीन वळण घेईल? प्रेम म्हणजे एक सावली या शीर्षकाचा अर्थ कसा स्पष्ट होईल? तुम्हाला या कथेचा शेवटचा भाग 10 वाचायला आवडलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लव्ह इज ए शॅडो. प्रेमाचा नवा अर्थ.
स्मृती वाड्याचा पुनर्जन्म. समीर आणि नियती पुन्हा एकदा त्या स्मृती वाड्याच्या उंबरट्यावर उभे राहतात. पण यावेळी तो वाडा ओसाड आणि भयान नसतो. तिथे लख्ख प्रकाश असतो आणि लहान मुलांचा हसण्याचा आवाज येत असतो. समीरने या वाड्याला केवळ वास्तू न ठेवता कलावंतांसाठी आणि निराधार मुलांसाठी एक हक्काचं घर बनवलेलं असतं. वाड्याच्या मध्यभागी नियतीने काढलेलं एक भव्य चित्र लावलेलं असतं, ज्याचं नाव असतं प्रकाशाची सावली. वाड्याच्या बागेत बसलेले असताना समीर नियतीला एक जुनी अंगठी देतो, जी त्याच्या आईची असते. तो म्हणतो, नियती, इतकी वर्ष मी माझ्या आई वडिलांच्या अपयशी नात्याच्या सावलीत जगत होतो. मला वाटायचं प्रेम म्हणजे फक्त वेदना, पण तू मला शिकवलंस की प्रेम म्हणजे ती सावली आहे जी आपल्याला ऊन लागल्यावर आधार देते. नियती ती अंगठी स्वीकारते आणि म्हणते, समीर, आपण सावलीला कधीच पकडू शकत नाही, पण ती आपल्यासोबत आहे हे नाकारूही शकत नाही. प्रेमही असंच असतं, ते दिसत नाही पण ते जाणवत असतं. एक नवीन सुरुवात. समीर आणि नियती लग्न करण्याचा निर्णय घेतात, पण ते कोणत्याही मोठ्या थाटामाटात नाही. ते त्याच वाड्यातील मुलांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने आयुष्यभरासाठी एकत्र येतात. समीरचा जो स्वभाव सुरुवातीला कडक आणि रुक्ष होता, तो आता नियतीच्या सहवासात मृदू आणि संवेदनशील झाला असतो. नियतीला तिची हरवलेली ओळख आणि आत्मविश्वास परत मिळालेला असतो. कथेच्या शेवटी समीर आपल्या डायरीत शेवटची ओळ लिहितो. पूर्वी मला वाटायचं प्रेम म्हणजे एक सावली आहे जी आपल्याला अंधारात सोडून जाते, पण आज मला कळलं की प्रेम ती सावली आहे जी आपल्या अस्तित्वाचा पुरावा आहे. प्रकाश कितीही प्रखर असला तरी सावलीशिवाय त्याला पूर्णत्व नसतं. प्रेम हे साध्या सावलीसारखं असतं, शांत, निस्वार्थ आणि कायम सोबत असणारं. कथा अशा ठिकाणी संपते जिथे सूर्य मावळत असतो आणि समीर नियती एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून तो सूर्यास्त पाहत असतात. त्यांच्या मागे त्यांच्या दोन सावल्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात, जणू काही दोन आत्मे आता एक झाले आहेत. यानंतर पाहूया आपण कथेचा सारांश. भूतकाळातील वाईट आठवणी, सावल्या आपल्याला भविष्यात प्रेम करण्यापासून रोखू शकतात, पण त्यातून बाहेर पडणं आपल्याच हातात असतं. विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. संशयाची एक लहानशी सावलीही सुखी नातं उद्ध्वस्त करू शकते. खरे प्रेम हे केवळ एकमेकांना मिळवणे नसून एकमेकांच्या चुकांना स्वीकारून सोबत चालणे आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या विषयावर किंवा दुसऱ्या एखाद्या पुस्तकाचा सारांश हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. लव्ह इज ए शॅडो या पुस्तकाची समरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि असाच प्रसंग जर तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यालाही त्याच्या भूतकाळातली जी सावली होती ती विसरून येणाऱ्या नवीन संधीचं सोनं करता येईल, येणाऱ्या नवीन माणसांना वेलकम करता येईल आयुष्यामध्ये, नवीन आयुष्य सुरुवात करण्यासाठी. कारण अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी किंवा घडत असतात. मला असं वाटतं की सावली ही आपल्यासोबत असायलाच हवी. फक्त त्या सावलीला आपण संशयाच्या दृष्टिकोनातून न पाहता विश्वासाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. चला तर मग पाहूया आपण याच्या नंतरच्या कोणत्या पुस्तकाची समरी आपण पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.